महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येते। मंत्री छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आपण पाहतो या क्षणाची महत्त्वाची बातमी। ईडीच्या केसमध्ये भुजबळांची निर्दोष मुक्तता झाली आहे। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। ईडीच्या केसमध्ये भुजबळांची आता निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। छगन भुजबळ यांना मोठा दिलासा म्हणावा लागेल। ईडीच्या केसमधून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। तर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आता मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडल्या गेल्या आहेत। वैदेही, अतिशय महत्त्वाची अपडेट। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मंत्री छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळालेला आहे। काय नेमकं हे प्रकरण आहे आणि काय अपडेट समोर येतात? नक्कीच आपण बघतो की महाराष्ट्र सदन बांधकामच्या वेळेस ज्या पद्धतीनं घोटाळा केल्याचा आरोप जो आहे तो छगन भुजबळ यांच्यावर लावण्यात आला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात चौकशीचा सोसेमिरा हा जो आहे तो भुजबळांच्या भोवताली बघायला मिळाला होता। त्यानंतर आपण बघतोय की सततची कारवाई त्यांच्यावर सुरू होती। मात्र आता ईडीने या सगळ्या प्रकरणामध्ये जी आहे ती क्लीनचिट दिलेली बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे अर्थात दिलासा छगन भुजबळ यांना बऱ्याच वर्षानंतर या प्रकरणामध्ये मिळाला असल्याचं या निमित्तानं सांगू शकतो। मात्र नेमक्या कुठल्या मुद्द्यांच्या संदर्भात हा निर्णय घेण्यात आला या संदर्भात अधिकृत कुठलीही माहिती पुढे आलेली नसून त्या संदर्भात काही वेळेतच अपडेट कळतील। पण या एकूणच प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांना दिलासा मिळाला आहे। नक्कीच धन्यवाद वैदेही, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।